नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 8 आणि 9 जूनला मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे. ज्याला कुणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507. काल मार्केटमध्ये चांगली तेजी होती. पौर्णिमेचा दिवस होता. पूर्ण चंद्र आपण पाहिलं, पण पौर्णिमा, अमावस्या, भरती ओहोटी, तेजी मंदी ही सगळी चक्र चालणारच. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे सगळं होत राहणार आणि त्याच्याशी आपल्याला ॲडजस्ट व्हायलाच पाहिजे. तसं आज काय होत आहे हे बघितलं पाहिजे. कालच्या मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग फार मोठ्या प्रमाणावर झालं. 1,21,000 शॉर्ट्स कालच्या मार्केटमध्ये कव्हर झाले. काल निफ्टी ITने चांगली भूमिका बजावली. जर हा इंडेक्स आज मंदीत गेला किंवा या इंडेक्सचं टायर पंक्चर झालं तर मात्र आपल्याला लक्ष देणं भाग आहे. अमेरिकन मार्केटमध्ये मात्र त्यांचे जे PMIचे आकडे आले सगळे ते वाढून आले. मॅन्युफॅक्चरिंग PMI 50.9, सर्व्हिसेस PMI 54.8, कंपोजिट PMI 54.4. या सगळ्या आकडेवारीमुळं सगळ्या वर्षांचं म्हणजे 20 वर्ष, 15 वर्ष, 10 वर्ष, 5 वर्ष सगळ्या वर्षांचं बॉन्ड यील्ड वाढलं. म्हणून डिसेंबरमध्ये आता डायरेक्ट रेट कट होईल असं सगळ्यांना वाटू लागलं आणि तोही रेट कट 0.25 एवढा होईल. त्यामुळे काल त्यांचं मार्केट पडलं. एनव्हिडियाने थोडा आधार दिला. 9% तेजीत होता शेअर, तरीही मार्केट सावरू शकलं नाही. अमेरिकन मार्केट काल मंदीत गेलं. पण आपल्या इथे सुद्धा फॉरेन इन्व्हेस्टर्सनी पुष्कळ शॉर्ट्स कव्हर केले. स्पॉट मार्केटमध्ये, फ्युचरमध्ये, इंडेक्समध्ये सगळीकडे कव्हरिंग दिसून आली. त्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टर्सची आकडेवारी खरेदीची 4,671 कोटी एवढी झाली. तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी मात्र 146.5 कोटींचीच खरेदी केली. पण FII, DII दोघांचीही काल खरेदी होती. क्रूड 81.38, बॉन्ड यील्ड 4.46, तर डॉलर इंडेक्स मात्र 104.98 झाला. मी बरेचसे रिझल्ट कालच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. इंडिगोचा रिझल्ट सुंदर आला. फायदा दुप्पट झाला. ते कपॅसिटी त्यांनी वाढवली, त्याचा फायदा त्यांना मिळाला. आता ते काही फ्लाईटसाठी बिझनेस क्लास सुरू करणार आहेत. JK लक्ष्मी सिमेंटचा फायदा, मार्जिन वाढलं, रेव्हेन्यू कमी झाला. पूर्वांकाराचा कमजोर रिझल्ट आला. बार्बेक्यू नेशनचा तोटा कमी झाला, रेव्हेन्यू वाढलं. सन फार्मा टारो बरोबरच्या मर्जरला शेअर होल्डरनी संमती दिली. त्यामुळे आता टारो फार्मा हा अमेरिकन मार्केटमधून डिलिस्ट होईल. 35 दिवसांमध्ये या दोघांचं मर्जर होईल. होनासाचा रिझल्ट चांगला आला. तोट्यातून फायद्यात आली. रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. भिकाजी फूड
प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन थोडंसं कमी झालं. व्होडाफोन आयडियाचं टार्गेटसुद्धा 14चं 18 करण्यात आलं. 5G साठी त्यांनी एरिक्सन बरोबर बोलणी सुरू केली. फोर्टिस हेल्थकेअर, फोर्टिसचा रिझल्ट चांगला आला. फायदा, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. 264 कोटी रुपये आता त्यांचं कर्ज उरलं. कॉन्कॉर्ड बायो 94 कोटी रुपये फायदा झाला. मार्जिन मात्र कमी झालं. रेव्हेन्यू 17% वाढलं. ट्रान्सफॉर्मर्स आणि रेक्टिफायर्स त्यांना 2 ऑर्डर्स मिळाल्या. एक अनवर इंटरनॅशनलकडून 161 कोटीची आणि एक अडाणी ग्रुपकडून 179 कोटीची ऑर्डर मिळाली. HCL टेक यांनी CTG कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ग्रुपचे ॲसेट्स म्हणजेच हॉवलेट पॅकर्ड यांचे ॲसेट्स $225 मिलियन घ्यायचे ठरवले. त्याचबरोबर काल मी सांगितलं होतं आरती आणि UPL हे 50-50 जॉईंट व्हेंचर करणारे. जी केमिकल्स आयात करावी लागतात ती केमिकल्स भारतात बनतील. त्याच्यामध्ये एमाइन्सचा समावेश जास्ती करून असेल. त्यामुळे आज आरती इंडस्ट्री, UPL आणि त्यांच्याच सारखी इंडस्ट्री SRF या तिन्ही शेअरकडे लक्ष द्यावं लागेल. बामर लॉरी आज बोनसवर विचार करणार आहे. तर कोणते शेअर तेजीत राहतील, कोणते शेअर मंदीत राहतील? तर आज सुरुवातीला थोडंसं मार्केट तेजीत उघडून नंतर मंदीत जाण्याची शक्यता आहे. कारण काल एवढं मार्केट वाढल्यानंतर प्रॉफिट बुकिंग होऊ शकते. तेजीमध्ये कुठले शेअर राहतील ते तुमच्या वॉचलिस्टवर ठेवा. बहुतेकचे शेअर टेक्निकल्सवर आधारित आहेत आणि त्याचप्रमाणे रिझल्टवर आधारित दिले आहेत. आरती इंडस्ट्री, UPL, SRF, अडाणी एंटरप्राइजेस ते 28 तारखेला फंड रेझिंगवर विचार करणार आहेत. होनासा, झॅगल, इंडिगो, शिल्पा मेडिकल, शारदा मोटर्स, गॅब्रियल, IDFC फर्स्ट, भिकाजी फूड, फोर्टिस हेल्थकेअर, ITC, JK लक्ष्मी, संधार टेक्नॉलॉजी, स्टार हेल्थ, वोडाफोन, लार्सन टुब्रो, ट्रान्सफॉर्मर्स रेक्टिफायर्स, इकरानी 100 रुपये डिव्हिडंड दिलाय. सेल्को, स्टेट बँक ऑफ इंडिया, टाइम टेक्नोप्लास्ट, लँडमार्क कार्स, कॉन्कोर म्हणजे कंटेनर कॉर्पोरेशन, बायोकॉन, जॉन्सन कंट्रोल आणि लेटेंट व्ह्यू हे शेअर तेजीत राहण्याची शक्यता तुम्ही वॉचलिस्टवर ठेवा. पण मंदीत CESC रिझल्ट खराब लागला, पूर्वांकारा रिझल्ट खराब, पेज इंडस्ट्री, ऑर्चिड फार्मा, मन्नापुरम, ज्युबिलंट फूड, सन फार्मा हे शेअर CESC, पूर्वांकारा, पेज, ऑर्चिड फार्मा, मन्नापुरम, ज्युबिलंट फूड आणि सन फार्मा हे मंदीत राहण्याची शक्यता आहे. पण ह्या सगळ्या शक्यता
तुम्ही वॉचलिस्टवर ठेवायचं. आपली आपण काहीशी माहिती काढायची. कारण मी प्रत्येक ठिकाणी पुस्तकात सुद्धा लिहिलं की सत्कार झाला तरी तुमचाच होणार, धिक्कार झाला तरी तुमचाच होणार, पैसे मिळाले तरी तुम्हाला मिळणार, नुकसान झालं तरी तुमचं होणार. त्यामुळे प्रत्येकाने आपापली काळजी घेणं गरजेचं आहे. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं आपल्या मराठीत नेहमी म्हटलं जातं. म्हणजेच ज्याला काही चांगलं व्हायला हवंय त्याने त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजेत. हे नक्की. अगदी तुरळक वेळेला असं होतं की प्रयत्न करूनही नुकसान होतं. त्यावेळेला लक्षात घ्यावं की आपली प्रयत्नाची दिशा चुकली आहे. तर काय चुकलंय प्रयत्न करण्यामध्ये हे पाहावं आणि मग त्यामध्ये सुधारणा करावी. बघूया आजचं मार्केट कसं चालतंय ते. नमस्ते.